सुनीता विल्यम्स ज्या आहेत तब्बल 9 महिन्यांनंतर आता पृथ्वीवरती परतल्या। या संदर्भातल्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स तब्बल 9 महिने अंतराळ स्थानकामध्ये राहून पृथ्वीवर परतल्या। आज पहाटे त्यांचं यान पृथ्वीवर पोहोचलं। त्यांच्या परतीची संपूर्ण जगाला प्रतीक्षा होती। सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर बुच विल्मोर यांच्या परतीमध्ये बऱ्याच अडचणी आल्या, मात्र त्यावर मात करत ते सुखरूप दोघेही पृथ्वीवर परतले। We have it some waves. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर आंतरराष्ट्रीय अंतराळातून परत आणण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली आहे। तर स्पेसएक्सच्या क्रू 9 या मोहिमेतील ड्रॅगन अंतराळयानं 9 ऑगस्ट 2024 ला ISS वरती यशस्वीपणे डॉक केलं। त्यानंतर 19 मार्च 2025 मध्ये सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना घेऊन ड्रॅगनचं यशस्वी लँडिंग सुद्धा करण्यात आलं। लँडिंग नंतर नासाची रिकव्हरी टीम तात्काळ कार्यरत झाली आहे। कॅप्सूलमधून अंतराळवीरांना बाहेर काढण्यासाठी समुद्रातील बचाव मोहीम सुरू झाली आहे। या मोहिमेमध्ये विशेष बोटी आणि हेलिकॉप्टरचा वापर आहे। काही वेळातच सर्व अंतराळवीरांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे। Performing safety checks. Now we can see some harnessing being played. डॉल्फिनचा एक गट कॅप्सूल भोवती आनंदाने तरंगत होता। 9 महिन्यांनंतर अंतराळवीर पृथ्वीवर परतले असताना या सजीवांना त्यांचे खास स्वागत करण्यात आलं असल्याचं बघायला मिळालं। हा क्षण नासाच्या कॅमेऱ्यात कैद करण्यात आलेला आहे। एकंदरीत डॉल्फिनच्या उपस्थितीमुळे हा क्षण आणखी खास संस्मरणीय ठरलाय। Work recovery operations for Dragon Freedom, and we anticipate 6 जून 2024 रोजी सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर आंतरराष्ट्रीय विमानतळ अंतराळ स्थानकावरती पोहोचलेले आहे। मात्र तांत्रिक अडचणींमुळे दोघांचा 8 दिवसांचा प्रवास 9 महिन्यांपर्यंत लांबला गेलेला आहे। नासाचा स्पेसएक्सच्या ड्रॅगन अंतराळयानाद्वारे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना परत आणण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। कॅप्सूलमधून बाहेर पडताच सुनीता विल्यम्स यांनी कॅमेराकडे पाहत स्मितहास्य करत हात हलवलेला आहे आणि हाय म्हटलंय। 9 महिन्यांच्या दीर्घ अंतराळ प्रवासानंतर पृथ्वीच्या वातावरणात परतण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती बघायला मिळालाय। सुनीता विल्यम्स यांचा 62 तास 9 मिनिट स्पेसवॉक बघायला मिळाला। अंतराळात सर्वात जास्त काळ राहणारी महिला म्हणून नवीन विक्रम त्यांनी केलेला आहे। सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या टीमचं 900 तास संशोधन, 150 हून अधिक प्रयोग करण्यात आले। गुरुत्वाकर्षणाचा अंतराळातील द्रव प्रणालींवरती काय परिणाम होतो यावर सुद्धा संशोधन या दरम्यान करण्यात आलं। पाणी आणि इंधनाच्या पेशींसाठी नवे रिॲक्टर विकसित करण्यासंदर्भात सुद्धा संशोधन करण्यात आलेलं आहे। अंतराळवीरांचं स्वागत करण्यासाठी अमेरिकेच्या व्हाईट हाऊसकडून अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं, वचन दिलं, वचन पूर्ण केलं। अंतराळवीरांना घरी परत आणण्यासाठी नासाचे आणि स्पेसएक्सचे आभार। स्पेसएक्सचे संस्थापक इलॉन मस्क यांनी देखील प्रतिक्रिया दिली। या ऐतिहासिक क्षणावर प्रतिक्रिया देताना लिहिलं, क्रू 9 टीमचा प्रवास यशस्वीपणे संपन्न झाला। हे एक ऐतिहासिक मिशन ठरलं, अशी प्रतिक्रिया इलॉन मस्क यांनी दिली। सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्याच्या जल्लोष गुजरातमध्ये करण्यात आला असल्याचं बघायला मिळतंय। यामध्ये आपण जर बघितलं, गुजरातमधलं मेहसाणा हे सुनीता विल्यम्स यांचं मूळ गाव आहे। 9 महिने अंतराळात अडकलेली आपली भारत की बेटी परत आल्यानं गावकऱ्यांना मोठा आनंद झाला। गावकऱ्यांनी फटाके फोडत आणि मिठाई वाटत जल्लोषही साजरा केलेला आहे।